IPL ची मजा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाहीये. त्यांनी एका दिवसात काय काय घडलंय ना ते बघावं. तब्बल 21 वर्षांनंतर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला ODI मॅच मध्ये पराभूत केलंय आणि ते पण असं तसं नाही तर 89 रन्सनी पराभूत केलंय ऑस्ट्रेलियाला. दुसरीकडे एक ODI ट्राय सिरीज चालू आहे इंडिया, श्रीलंका, अफगाणिस्तानच्या A टीम्स मध्ये. श्रीलंका वर्सेस इंडियाच्या मॅच मध्ये ऋतुराज गायकवाड सेंचुरी बनवतो. श्रीलंका चेस करत असताना 3 ओव्हर्समध्ये 17 रन्स पाहिजे असतात, 3 विकेट्स हातामध्ये असतात. इझी विन श्रीलंकासाठी असू शकली असती. तेव्हाच येतो टर्निंग पॉइंट. श्रीलंका अशा प्रकारे चोक करते, जिंकलेली मॅच हरते. ऋतुराज गायकवाड मॅन ऑफ द मॅच काय बनतो, एक क्रुशल रनआउट काय करतो. इंडिया A टीमचा कॅप्टन तिलक वर्मा असतो, पण सगळं स्पॉटलाइट ऋतुराज गायकवाड खाऊन जातो. इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज चालू आहे. तिथे बेन स्टोक्सचं टेस्ट करिअर जवळपास संपलंय असं निश्चित आहे, कारण का तो पुन्हा एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलाय आणि यावेळेस त्याचा फॉर्म ही इतका चांगला नाहीये, म्हणून तो इंग्लंडचा टेस्ट कॅप्टन म्हणून स्टेप डाऊन ही करू शकतो आणि त्यामुळेच तो ड्रॉप सुद्धा होऊ शकतो. वुमेन्स T20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि त्याचेच प्रॅक्टिस मॅचेस चालू आहेत इंग्लंडमध्ये आणि पाकिस्तानच्या वुमेन्स टीमला पराभव स्वीकारावा लागला स्कॉटलंडच्या वुमेन्स टीम कडून. पाकिस्तान मेन्स क्रिकेट टीम बांगलादेशकडून हरते, वुमेन्स क्रिकेट टीम स्कॉटलंड कडून हरते. कोई किसी से कम नाही. एवढं सगळं एका दिवसात घडतं आणि तुम्ही म्हणता